गेल्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्राबद्दल बोललो होतो, पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, भारतातील अनेक मृत्यूपत्रे सिव्हिल कोर्टात चॅलेंज केली जातात आणि वर्षानुवर्षे केसेस चालतात। मग अब्जाधीश लोक स्वतःची हजारो कोटीची संपत्ती, बंगले आणि जमीन सुरक्षित करण्यासाठी मृत्यूपत्रावर अवलंबून राहतात का? अजिबात नाही। ते वापरतात एक अभेद कायदेशीर हत्यार, ज्याला म्हणतात प्रायव्हेट फॅमिली ट्रस्ट। चला आज ट्रस्ट आणि मृत्यूपत्रातील फरक सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी बघूया मृत्यूपत्राचा प्रॉब्लेम काय। मृत्यूपत्र बनवायला सोपं आणि स्वस्त असतं, पण फक्त तुमच्या मृत्यूनंतरच लागू होतं। प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या पश्चात कुटुंबातील एखादा सदस्य नाराज असेल किंवा बाहेरची व्यक्ती त्या मृत्यूपत्रावर सिव्हिल कोर्टात ऑब्जेक्शन घेऊ शकते। वारसांना कोर्टातून प्रोबेट आणावे लागते, ज्यात लाखो रुपयांची फी आणि अनेक वर्ष वाया जातात। तुमची संपत्ती तिथेच अडकून पडते। इथेच एंट्री होते ट्रस्टची। ट्रस्ट म्हणजे तुम्ही तयार केलेली एक स्वतंत्र कायदेशीर तिजोरी। तुम्ही जिवंत असतानाही तुमची संपत्ती, शेअर्स, घरे, जमीन कायदेशीररित्या या ट्रस्टच्या नावावर ट्रान्सफर करता। तुम्ही स्वतःच या ट्रस्टचे मॅनेजर असता, म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत त्या संपत्तीचा पूर्ण कंट्रोल तुमच्याच हातात असतो, पण कागदपत्राची मालकी ट्रस्टची असते। यातला सर्वात मोठा फायदा काय? समजा तुमची एखादी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, जसे की गावी असलेली काही गुंठे शेतजमीन। बऱ्याचदा आपण नसतानाही शेजारी लोक जमिनीवर आक्रमण करतात किंवा बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात। जर ती जमीन ट्रस्टच्या नावावर असेल तर तुमच्या पश्चात तुमच्या वारसांना ती जमीन नावावर करण्यासाठी तहसीलदार किंवा सिव्हिल कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत। ट्रस्टमधले नियम आधीच ठरलेले असतात, त्यामुळे बाहेरचा कुणीही माणूस सहजासहजी कोर्ट केस करून तुम्हाला किंवा तुमच्या वारसांना त्रास देऊ शकत नाही। थोडक्यात सांगायचं तर जर संपत्ती छोटी आणि सोपी असेल तर मृत्यूपत्र ठीक आहे, पण जमीन, मोठे बिझनेसेस किंवा वादग्रस्त प्रॉपर्टी असतील तर ट्रस्ट सारखी दुसरी ढाल नाही। लीगल फायनान्सची ही डीप माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीसाठी YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा। Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.